Hello everyone, dear students. So we were learning a short history of a drama. Already I have told you about the elements of the drama. In that we have seen the different types of drama, also tragedy is there, comedy is there, types of comedy are there. Everything we have seen in the earlier video. Now today we are going to study a short history of a drama. Everyone should see on page number 131. 131 पान नंबरवर सगळ्यांनी पाहायचं आहे. व्हॉट एक्झॅक्टली आपण त्याच्यामध्ये शिकू शकतो बघूया. सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन टू द इंग्लिश थिएटर. म्हणजे थिएटर म्हणजे ड्रामा. तर इंग्लिश ड्रामाची इंट्रोडक्शन थोडक्यात. तर सुरुवात कुठून झाली, कशा प्रकारची सुरुवात झाली, हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. सो ड्रामा हॅज इट्स ओरिजिन इन अ फॉल्क थिएटर. तर पहिले असं थिएटर नव्हतं की आपण जसं आता सिनेमाचं थिएटर आहे किंवा नाटकाचं थिएटर आहे त्या ठिकाणी आपण तिकीट काढून जातो आणि हे करतो. पहिले तसं नव्हतं. सो इट वॉज ओपन टू ऑल. सगळ्यांसाठी ते ओपन होतं. कोणी जायचं त्या ठिकाणी ते पाहायचं, अशा प्रकारचं ते सगळे हे होतं. पण आता तसं राहिलेलं नाही. ड्रामा हॅज इट्स ओरिजिन्स इन अ फॉल्क थिएटर. फॉल्क थिएटर म्हणजे लोकमंच होता त्यांचा. लोकमंच म्हणजे सगळ्यांनी, जसं आता कीर्तन ऐकायला सगळे जातात ना, तसं सगळे ओपन याच्यावर असायचं. अर्थात थिएटर त्या ठिकाणी रचलेलं असायचं, नाही असं नाही, परंतु सगळे त्या ठिकाणी जात होते. वी देअरफॉर कॅन नॉट कन्सिडर ड्रामा मेअरली ॲज अ पार्ट ऑफ अ लिटरेचर. आणि त्याच्यामुळे आपण फक्त ड्रामाला लिटरेचर म्हणू शकत नाही. कारण लिटरेचर म्हटल्यानंतर द वर्ड्स आर रिटन ऑन पेपर इन द टेक्स्टबुक. तर टेक्स्टबुक आहे, पेपर आहे, हा सगळा लिटरेचरचा भाग गृहीत धरला जातो. त्याच्यामुळं आपल्याला फक्त ड्रामा म्हणजे एक लिटरेचर म्हणून त्याचा विचार करायचा नाही. वर्ड्स आर द मीडियम ऑफ अ लिटरेचर ॲज अन आर्ट, बट ड्रामा इज अ मल्टिपल आर्ट युझिंग वर्ड्स. बघा की शब्द हे माध्यम आहे साहित्याचं. एखादं साहित्य मांडायचं आहे तर आपल्या शब्दाच्या माध्यमातून आपण कविता लिहू शकतो, कादंबरी लिहू शकतो, एखादी स्टोरी लिहू शकतो, एखादा लेख आपण लिहू शकतो. हे सगळं लिटरेचर आहे. दिस ऑल इज द लिटरेचर. याच्यासाठी वर्ड्स हे काय मीडियम आहे. वर्ड्स आर मीडियम ऑफ अ लिटरेचर. ॲज अन आर्ट ती एक कला आहे. बट ड्रामा इज अ मल्टिपल आर्ट युझिंग वर्ड्स. पण ड्रामा म्हणजे अनेक प्रकारची कला आहे. मल्टिपल म्हणजे खूप प्रकारची कला आहे त्याच्यामध्ये. वर्ड्स आहे, सीनिक इफेक्ट म्हणजे तो सीन कसा जातो आहे ऑडियन्सला, म्युझिक आहे, जेस्चर आहे, हाताचे हावभाव म्हणजे हातवारे करणं आहे, आपल्या डोळ्याचं त्याच्यामध्ये आहे, सगळ्या गोष्टी जे आहे त्याच्यामध्ये विचार केल्या जातात. त्याच्यानंतर जेस्चर्स ऑफ द ॲक्टर्स. ॲक्टरचं जेस्चर म्हणजे त्याचं हातवारे, त्याचं बोलणं, जेस्चर. अँड द ऑर्गनायझिंग टॅलेंट्स ऑफ द प्रोड्युसर. आणि प्रोड्युसरचं जो नाटक निर्माण करणार आहे त्या निर्मात्याचं टॅलेंट त्याच्यामध्ये, त्याची बुद्धिमत्ता, की तो काय विचार करतो आणि कशा प्रकारे तो निर्माण करतो, त्याचं टॅलेंट त्याच्यामध्ये. तर ड्रॅमॅटिस्ट मस्ट हॅव प्लेयर्स, अ स्टेज अँड ॲन ऑडियन्स. तर नाटककार जे आहे, नाटक करण्यासाठी प्लेयर्स म्हणजे ॲक्टर्स पाहिजे, ज्यांना भूमिका बजवायची आहे असे ॲक्टर्स पाहिजे, प्लेयर्स पाहिजे. अ स्टेज म्हणजे एखादं मंच पाहिजे ज्याच्यावर आपल्याला नाटक प्रेझेंट करायचं आहे. अँड ॲन ऑडियन्स, आणि आपल्याला प्रेक्षकसुद्धा पाहिजे. सो वेन ऑल दीज थिंग्स विल बी देअर, देन वी कॅन कॉल इट अ ड्रामा. द बिगिनिंग ऑफ ड्रामा इज इन इंग्लंड आर ऑब्स्क्युअर. आता इंग्लंडमध्ये ड्रामाची जी सुरुवात झाली ती बऱ्याच म्हणजे माहीतच नव्हती ती लोकांना. ऑब्स्क्युअर होती. ऑब्स्क्युअर म्हणजे नॉट डिस्कवर्ड, अननोन असे शब्द आपण त्याच्यासाठी वापरतो. सो ते जे आहे इंग्लंडमध्ये ड्रामाची जी सुरुवात झालेली आहे ती कोणाला कळालेली नाही आहे किंवा ती जगप्रसिद्ध नव्हतं, माहीत नव्हतं कोणाला. देर इज एव्हिडन्स टू बिलीव्ह दॅट वेन द रोमन्स वेअर इन इंग्लंड. आता याचा पुरावा आहे की ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. देअर इज अ एव्हिडन्स म्हणजे पुरावा, आपण ज्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. दॅट वेन द रोमन्स वेअर इन द इंग्लंड. ज्या वेळेला रोमन लोक इंग्लंडमध्ये होते, रोम साम्राज्याचे रोमन्स लोक ते इंग्लंडमध्ये होते. दे एस्टॅब्लिश्ड वास्ट एम्पी थिएटर्स फॉर प्रोडक्शन ऑफ द प्लेज. तर रोमन लोकांनी एम्पी थिएटर त्या ठिकाणी निर्माण केले. एम्पी थिएटर म्हणजे काय, मी तुम्हाला अर्थ पाठवलेला आहे. एम्पी थिएटरचा अर्थ दिला आहे, अ सर्क्युलर ऑर अ ओव्हल एरिया ऑफ अ ग्राउंड
around which the rows of the seats are arranged on the steep slope for watching plays, sports, etc. outdoors. आपण सिनेमागृहामध्ये गेलेलो आहे, सिनेमा हॉलमध्ये अशा वरून खाली अशा खुर्च्या आलेल्या असतात आणि गोल अशा प्रकारची रचना आहे त्यांची आणि खाली त्यांचं काय आहे स्टेज आहे, त्या ठिकाणी सिनेमा किंवा नाटक त्या ठिकाणी दाखवतात. तर अशा ज्या खुर्च्या आहेत त्या वर आणि गोल जी रचना आहे अशा प्रकारचं जे थिएटर आहे त्याला ॲम्पी थिएटर म्हटलं जातं. ही रचना इंग्लंडमध्ये रोमन लोकांनी अशा काही रचना करून ठेवलेल्या होत्या थिएटरच्या. कशासाठी? फॉर द प्रोडक्शन ऑफ द प्लेज, नाटकाची निर्मिती व्हावी यासाठी. बट वेन द रोमन्स डिपार्टेड देअर थिएटर डिपार्टेड विथ देम. पण ज्या वेळेला रोमन लोक त्या ठिकाणून निघून गेले, आता ते थिएटर सुद्धा त्या ठिकाणी नंतर राहिले नव्हते. देन देअर वेअर मिन्स्ट्रल्स. मग काही मिन्स्ट्रल्स होते. मिन्स्ट्रल्स म्हणजे कोण? मिन्स्ट्रल्सचा अर्थ असा दिलेला आहे, मी तुम्हाला फोटो टाकलेला आहे व्हॉट्सअपच्या ग्रुपला आपल्या. मिन्स्ट्रल म्हणजे ट्रॅव्हलिंग म्युझिशियन्स ऑर सिंगर, म्हणजे फिरत फिरत जे संगीतकार, असे फिरते संगीतकार, एका गावावरून दुसऱ्या गावाला जाणारे, तिथं मनोरंजन करणारे, तिथून काय पैसा भेटतील ते, असं ते मिन्स्ट्रल. अ ट्रॅव्हलिंग म्युझिशियन्स अँड सिंगर्स कॉमन बिटवीन द 11th and 15th century. तर 11व्या शतकामध्ये 15व्या शतकामध्ये काय करत होते? ते फिरत होते, फिरून फिरून म्हणजे गावागावामध्ये फिरायचं, तिथं संगीत गायचं, तिथं म्युझिक हे करायचं, अशा प्रकारची त्यांची ती सगळी रचना होती. पीपल एन्जॉयड देअर परफॉर्मन्सेस. लोकांना त्यांचं सादरीकरण आवडायचं. त्यांनी जे गायन केलं, त्यांनी जे म्युझिक वाजवलं ते लोकांना खूप आवडायचं. ग्रॅज्युअली बाय द 10th century द रिच्युअल ऑफ द प्लेज दॅट इटसेल्फ हॅड अ समथिंग ड्रॅमॅटिक इन इट. पण 10व्या शतकाला द रिच्युअल ऑफ द प्लेज म्हणजे त्या नाटकाची जी पद्धती आहे, दॅट इटसेल्फ हॅड अ समथिंग ड्रॅमॅटिक इन इट, त्याच्यामध्ये काहीतरी नाट्यमय होतं त्याच्यामध्ये. गॉट एक्सटेंडेड इन टू द रुडिमेंट्स ऑफ द प्ले. मग त्या नाटकातले जे काही भाग होते, त्याच्यात जे नाटक होतं त्याच्यातले जे बेसिक फॅक्ट्स होतं, रुडिमेंट्स असे शब्द वापरलेला आहे, मी अर्थ पाठवलेला आहे. द सिम्पलेस्ट अँड द मोस्ट बेसिक फॅक्ट्स अबाउट द सब्जेक्ट ऑर द ॲक्टिव्हिटी. एखाद्या ॲक्टिव्हिटीमधला बेसिक जो पार्ट आहे त्याला रुडिमेंट्स म्हटलेलं आहे. आणि मग त्या जे सादरीकरण त्यांचं होतं ते ड्रॅमॅटिक होतं, त्याच्यातले जे बेसिक फॅक्ट्स आहे त्याच्यानंतर ते विकसित झाले, इव्हॉल्व झाले, डेव्हलप झाले ते. बिटवीन द 13th and 14th century ड्रामा स्टार्टेड हॅव्हिंग थीम्स. आणि मग 13व्या आणि 14व्या शतकामध्ये नाटकांना स्वतःचा विषय त्या ठिकाणी ठरवला जाऊ लागला आणि त्या विषयावर ते नाटक तयार केलं जाऊ लागलं. विच वेअर सेपरेटेड फ्रॉम रिलिजन. की जे विषय धार्मिक नव्हते, धार्मिकपेक्षा ते विषय सामाजिक किंवा इतर काही विषय त्याचे असतील, अशा प्रकारचे विषय घेऊन ते नाटक करत होते. द वर्ड्स देमसेल्स वेअर स्पोकन इन इंग्लिश. आता ते जे शब्द बोलले, कारण रोमन्स निघून गेलेले होते, मग ते जे शब्द वापरायचे ते इंग्लिश शब्द असायचे. अ लॉंगर ड्रॅमॅटिक स्क्रिप्ट केम इन टू यूज. आता मोठमोठी ड्रॅमॅटिक स्क्रिप्ट तयार करू लागले आणि मोठमोठी ड्रॅमॅटिक स्क्रिप्ट तयार करून ते वाचून लोकांना समजून सांगू लागले ते. अँड दे वेअर कॉल्ड मिरॅकल्स प्लेज. त्यांना मिरॅकल्स प्लेज म्हटलं जातं, जादुई नाटकं, जादुई खेळ असं म्हटलं जायचं. लॅटर दिस रिलिजियस ड्रामाज वेअर द मोरॅलिटी प्लेज. आणि नंतर हे जे रिलिजियस ड्रामाज जे होते ते मोरॅलिटी प्लेज होते. मोरॅलिटी प्लेज म्हणजे काय? ते नीतिमूल्य दाखवणारे नाटकं होते. इन विच कॅरेक्टर्स वेअर ॲबस्ट्रॅक्ट. ज्याच्यामध्ये पात्र जे होते ते ॲबस्ट्रॅक्ट होते. ॲबस्ट्रॅक्ट होते म्हणजे कसे होते? ॲबस्ट्रॅक्ट होते म्हणजे जे न समजणारे होते. ॲबस्ट्रॅक्ट होते म्हणजे कसे? न समजणारे ते होते. लॅटर दिस रिलिजियस ड्रामाज वेअर द मोरॅलिटी प्लेज. म्हणजे नीतिमूल्य शिकवणारे नाटकं नंतर त्यांनी काढले, मोरॅलिटी प्लेज म्हणतात. इन विच कॅरेक्टर्स वेअर ॲबस्ट्रॅक्ट व्हॉइसेस अँड व्हर्च्यूज. तर कॅरेक्टर्स म्हणजे काय असायचं? काही कॅरेक्टर्स व्हॉइस दाखवायचे. VICES व्हॉइस वेगळा बरं का, आपला VOICE व्हॉइस वेगळा. हा VICE व्हॉइस म्हणजे दुर्गुण आणि व्हर्च्यूज म्हणजे सद्गुण. व्हर्च्यू म्हणजे सद्गुण. तर काही कॅरेक्टर्स असे दाखवले जातात ते सद्गुणी आहेत आणि काही कॅरेक्टर्स असे दाखवले जायचे की जे दुर्गुणी आहेत. व्हायसेस अँड व्हर्च्यूज, सद्गुणी आणि दुर्गुणी असे त्याच्यामध्ये मांडले जायचे आणि शेवटी सद्गुणांचा विजय झालेला दाखवायचे. सो दीज वेअर ॲलेगरीज. यांना काय म्हटलं जातं? ॲलेगरी. ॲलेगरी म्हणजे काय? ॲलेगरी म्हणजे रूपक.
तर रूपकात्मक पद्धतीने ते मांडायचे. म्हणजे तसं एकदम स्पष्ट अशा टीका करत नव्हते, ॲलेगरी मांडायचे, रूपकात्मक पद्धतीने मांडायचे की एखादं कॅरेक्टर याचं रूपक आहे, याचं कॅरेक्टर हा याचं वाईटाचं रूपक आहे, एखादं कॅरेक्टर चांगल्याचं रूपक आहे, असं रूपक वापरायचे आणि मग ते त्याच्यातून ते सांगायचे. तर हा झाला इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ द थिएटर, हा पहिला पार्ट आहे. आता दुसरा पार्ट कोणता आहे? एलिझाबेथन अँड रिस्टोरेशन थिएटर. आता हे एलिझाबेथन काय भानगड आहे? एलिझाबेथन याचा अर्थ असा होतो की एलिझाबेथ जी क्वीन आहे, क्वीन एलिझाबेथ लंडनची किंवा इंग्लंडची म्हणा, तर तिच्या काळामध्ये लिहिला गेलेला काही साहित्य आहे, नाटकं आहे, एलिझाबेथन पिरियड म्हणतात त्याला, किंवा रिस्टोरेशन थिएटर म्हणतात. रिस्टोरेशन थिएटर म्हणजे तोच कालावधी, ज्या एलिझाबेथन जो पिरियड आहे, किंवा त्याला रिस्टोरेशन म्हणजे पुन्हा नव्याने नवीन निर्माण करण्याचा पिरियड आहे, तो त्या काळातलं थिएटर आहे, त्या काळातले नाटकं कसे होते ते पाहिजे. दिस सेक्युलर मोरॅलिटी प्लेज हॅव डायरेक्ट लिंक्स विथ एलिझाबेथन प्लेज. आता या काळामध्ये नाटकं कशी केली जायचे? सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष, सगळ्या धर्मांचा विचार केला जायचा की सगळे धर्म सगळे धर्म न्यायासमोर सगळे धर्म सारखेच आहेत, त्याला म्हणतात सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष. मोरॅलिटी प्लेज, मोरॅलिटी म्हणजे नीतिमूल्य दर्शवणारे जे नाटकं, हॅव डायरेक्ट लिंक्स विथ द एलिझाबेथन प्लेज, त्यांचा डायरेक्ट जी लिंक आहे, डायरेक्ट जो संबंध आहे, तो कशाशी आहे? डायरेक्ट संबंध त्याचा एलिझाबेथन नाटकांबरोबर आहे. द रिनायसन्स इम्पोज्ड अ लर्निड ट्रॅडिशन, क्लासिकल इन डेप्थ, with the themes of the education, general moral problems and the secular politics. रिनायसन्स एक कालावधी होता ज्या काळामध्ये की रिनायसन्स काळामध्ये पूर्ण पुराणाचं वर्णन त्याच्यामध्ये केलं जायचं, त्या साहित्यामध्ये, हो का नाही? पुराण कथा, पुराणातल्या स्टोरी, असं काही त्याच्यामध्ये मांडलं जायचं. आता ते कुठलं पुराण? ग्रीकांचं, आपलं नाही. हे आपण आता तिकडचं सगळं शिकतो आहे. द रिनायसन्स इम्पोज्ड अ लर्निड ट्रॅडिशन, त्यांनी एक फार विद्वान अशी परंपरा घालून दिलेली होती, विद्वान लोकांची परंपरा घालून दिली होती रिनायसन्सच्या काळामध्ये. क्लासिकल इन डेप्थ, तर त्यांची सखोल जे विचार होते ते पूर्णपणे क्लासिकल म्हणजे धार्मिक स्वरूपाचे होते, जे पुराणांमध्ये त्यांचे जे काही पुराण कथा असतील त्या पुराण कथांच्या संदर्भात असायचं. क्लासिकल इन डेप्थ विथ द थीम्स ऑफ एज्युकेशन, त्याच्यामध्ये कोणकोणत्या थीम्स असायच्या? एज्युकेशन, शिक्षण ही थीम असायची. जनरल मोरल प्रॉब्लेम्स, जनरल आपले नैतिक काही प्रॉब्लेम्स असतील आपल्या जीवनातले ते विषय असायचे. अँड सेक्युलर पॉलिसीज, सेक्युलर पॉलिटिक्स म्हणजे धर्मनिरपेक्ष अशा प्रकारचं राजकारण, हे विषय त्याचे असायचे. धर्मनिरपेक्ष म्हणजे, सेक्युलर म्हणजे काय? की ज्याच्या समोर सगळे धर्म सारखेच आहेत, हा धर्म श्रेष्ठ ना हा धर्म कनिष्ठ, असा जो विचार ज्याच्यात केला जात नाही त्याला सेक्युलर पॉलिटिक्स असं म्हटलं जातं. द प्लेज हॅड नथिंग टू डू विथ द रिलिजन, नाटकांचा धर्माशी काय संबंध आहे? नाटकांचा उद्देश वेगळा आहे, आनंद घेणे. नाटकांचा उद्देश वेगळा आहे, एन्जॉय करणे, टाइमपास करणे, हा नाटकांचा उद्देश आहे. धार्मिकतेशी काही घेणं देणं नाही. देअर वेर एक्झाम्पल्स ऑफ बोथ, दोघांची उदाहरणं आहेत, कॉमेडी अँड ट्रॅजेडी. कॉमेडी म्हणजे सुखांतिका आणि ट्रॅजेडी म्हणजे दुःखांतिका, शोकांतिका म्हणा त्याला. दुःखांतिका म्हणण्यापेक्षा शोकांतिका. एक सुखांतिका आहे आणि एक शोकांतिका आहे. ज्याचा शेवट खूप चांगला होतो, ज्या नाटकाचा शेवट खूप चांगला झालेला आहे अशा नाटकाला काय म्हणायचं? कॉमेडी असं म्हणायचं. ज्या नाटकाचा शेवट वाईट झालेला आहे, काहीतरी दुःख झालेलं आहे, कोणीतरी गेलेलं आहे, काहीतरी शोक झालेला आहे, असा जर काही भाग असेल तर त्याला ट्रॅजेडी असं म्हटलं जातं. थॉमस कीड, क्रिस्टोफर मार्लोवे अँड विल्यम शेक्सपियर आर द प्राईम ड्रॅमॅटिस्ट ऑफ दिस इरा. या काळातले प्रमुख जे नाटककार आहेत ते कोण आहेत? थॉमस कीड, क्रिस्टोफर मार्लोवे अँड विल्यम शेक्सपियर, हे या काळातले अतिशय महत्त्वाचे ड्रॅमॅटिस्ट नाटककार आहेत. आर द प्राईम ड्रॅमॅटिस्ट ऑफ दिस इरा. It was a kid theatrical medium which Shakespeare used brilliantly in all his plays. आता बघा, शेक्सपियरने हे विषय त्याच्या नाटकामध्ये फार मांडलेले आहेत. इट वॉज अ किड थिएट्रिकल मीडियम
इट वॉज अ किड हू डिस्कवर्ड हाऊ इझिली ब्लँक वर्स माइट बी कन्व्हर्टेड इन टू अ युजफुल ट्रॅजेडी. त्याने विचार केला, किड नावाचा एक नाटककार आहे की त्याने विचार केला की ब्लँक वर्स असणाऱ्या ज्या कविता आहेत, ब्लँक वर्स तुम्हाला सगळ्यांना कळतं आता, ब्लँक वर्स म्हणजे ज्या कवितेला रायमिंग वर्ड्स रायमिंग स्कीम नाही आहे अशा ज्या कविता आहेत त्या कवितेचं रूपांतर सहज नाटकामध्ये करता येतं आणि ट्रॅजेडीमध्ये करता येतं, ट्रॅजेडी नाटकामध्ये करता येतं असं किड या लेखकाने KYD किड या लेखकाने त्याच्यामध्ये शोधून काढलं. easily converted into useful theatrical medium which Shakespeare used brilliantly in all his plays. आणि हे विषय शेक्सपियरनी त्याच्या नाटकामध्ये फार चांगल्या पद्धतीने हुशारीने त्याच्या नाटकामध्ये मांडले. ट्रॅजेडी डेव्हलप्ड इन द हँड्स ऑफ अ किड अँड मार्लोवे. कॉमेडी हॅड ऑल्सो प्रोसिडेड बियॉन्ड रस्टिक ह्युमर. तर ट्रॅजेडी ही जी डेव्हलप केली, ट्रॅजेडी कोणी डेव्हलप केली? किड आणि मार्लोवे हे जे दोन ड्रॅमॅटिस्ट होते, नाटक लिहिणारे जे होते, त्यांनी ट्रॅजेडी डेव्हलप केल्या. आणि कॉमेडी हॅज ऑल्सो प्रोसिडेड बियॉन्ड रस्टिक ह्युमर. आणि कॉमेडीसुद्धा लोक त्या काळामध्ये लेखक लिहू लागले. रस्टिक ह्युमर म्हणजे ग्राम्य अशा प्रकारचा विनोद, एकदम गावंढळ भाषेमध्ये असणारा जो विनोद आहे त्याला रस्टिक ह्युमर असं म्हटलेलं आहे. अशा प्रकारच्या विनोदाच्या पलीकडे जाऊन त्याने एक चांगला नाटकाचा शेवट दाखवलेला आहे, कॉमेडी दाखवलेली आहे. बट बाय द 90s ऑफ द 16th सेंचुरी, पण 16व्या शतकाच्या जवळजवळ म्हणजे 1690च्या कालावधीमध्ये द थिएटर इन इंग्लंड वॉज फुल्ली एस्टॅब्लिश्ड बट द कॉम्प्लिकेटेड कंडिशन्स गवर्न द ॲक्टिव्हिटीज ऑफ द ड्रॅमॅटिस्ट. आता चांगलं 1690च्या कालावधीमध्ये चांगले नाटकं, चांगले थिएटर इंग्लंडमध्ये सुरू झालेलं होतं, परंतु काही कॉम्प्लिकेटेड म्हणजे डिफिकल्ट अशा काही त्यांच्यावर परिस्थिती होत्या, कंडिशन्स, काही अटी नियम होत्या, गव्हर्न द ॲक्टिव्हिटीज ऑफ द ड्रॅमॅटिस्ट. आणि ते नाटककारांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, त्यांचा जे विषय आहे त्याच्यावर मर्यादा आणणाऱ्या असे काही नियम, रूल्स, रेग्युलेशन्स, कंडिशन्स त्या काळच्या गव्हर्नमेंटनी त्यांच्यावर लादलेल्या होत्या. द पब्लिक थिएटर ऑफ द 16th century differed in many important ways from the modern theater. It was open to sky without artificial lighting. The stage was a raised platform with the recess at the back supported by the pillars. The public theaters of the 16th century. आता 16व्या शतकामध्ये थिएटर्स कसे होते, पब्लिक थिएटर्स कसे होते ते दिलेलं आहे. डिफर्ड इन मेनी इम्पॉर्टंट वेज फ्रॉम द मॉडर्न थिएटर. मॉडर्न थिएटरपेक्षा थोडेसे वेगळे होते. इट वॉज ओपन टू स्काय. आकाशाच्या खाली असं काही बांधकाम वगैरे केलेलं नव्हतं पूर्वीच्या काळी. असंच ओपन टू स्काय, आकाशाच्या खाली उघड्या जमिनीवर त्यांनी ते स्टेज तयार केलेलं होतं. ओपन टू स्काय विदाउट आर्टिफिशियल लाइटिंग्स. आर्टिफिशियल लाइटिंग, आता जर तुम्ही नाटक पाहायला गेले तर लाइटिंग्स वगैरे खूप दाखवले जातात त्याच्यामध्ये, परंतु या काळामध्ये लाइटिंग्स वगैरे काही नव्हत्या. द स्टेज वॉज अ रेज प्लॅटफॉर्म विथ द रिसेस ॲट द बॅक सपोर्टेड बाय द पिलर्स. स्टेज जरा उंच केलं जायचं, तर त्याला जरा खांब वगैरे रोवून जरा उंच अशा ठिकाणी ते स्टेज केलं जायचं. साइड बाय द ऑडियन्स. देर वॉज नो कर्टेन. पडदा नव्हता त्या काळामध्ये. अँड द मेन प्लॅटफॉर्म कुड बी सराउंडेड ऑन द 3 sides बाय द ऑडियन्स. आणि तिन्ही बाजूनी ऑडियन्स असायचे. एका बाजूला स्टेज आहे तर इकडच्या स्टेजच्या उजव्या बाजूला, डाव्या बाजूला आणि समोरच्या बाजूला अशा तिन्ही साईडनी ऑडियन्स त्या ठिकाणी बसू शकत होते. अशा प्रकारचं ते स्टेज त्यांनी केलेलं होतं. आणि पडदा नव्हता का त्या काळामध्ये. आता नाटकाची सुरुवात करायचं म्हणजे पडदा ओढावा लागतो, ते पडदा उघडतो, आणि मग त्या काळामध्ये पडदा वगैरे काही नव्हता, असंच उघडं. अराउंड द थिएटर देअर वेअर गॅलरीज. थिएटरच्या अवतीभोवती गॅलरीज होत्या, उंच ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकत होते. इन द 17th century द एनक्लोज थिएटर गेंड इम्पॉर्टन्स. आणि 17व्या शतकामध्ये बंदिस्त अशा प्रकारचं थिएटर आलं, म्हणजे 4 भिंतींच्या आत लोकांनी मोठा हॉल अशा किंवा एखादा स्टेज त्या ठिकाणी नाटक सादर करायचं अशी प्रथा नंतर आली. देर वॉज अ इन्क्रीजिंग अटेन्शन टू द सिनिक डिव्हाइस ॲज अ थिएटर बिकेम प्रायव्हेट. आणि मग थिएटर प्रायव्हेट झाले, सगळ्यांच्या मालकीचे थिएटर झाले. त्यांनी तशा पद्धतीने त्याच्यात सुधारणा करायला सुरुवात झाली. आणि मग
प्रत्येकाने साधनं वापरायला सुरुवात केली. मग नंतर म्युझिक आलं, नंतर लाइटिंग आलं, नंतर एक गोष्टी त्याच्यामध्ये डिव्हाइसेस त्याच्यामध्ये वापरले गेले. शेक्सपियरियन इरा केम इन टू एक्झिस्टन्स इन द 16th सेंचुरी. आणि 16व्या शतकामध्ये याच काळामध्ये शेक्सपियरनी नाटकं लिहायला सुरुवात केली. म्हणून या काळाला शेक्सपियरियन इरा असं म्हटलं जातं. शेक्सपियरियन इरा म्हणजे शेक्सपियरचा कालावधी अस्तित्वात आला 16व्या शतकामध्ये. टू द पब्लिक थिएटर ही रोट फॉर द कंटेम्पररी थिएटर. आणि त्याने कंटेम्पररी थिएटरसाठी लिहिलं. कंटेम्पररी म्हणजे तत्कालीन. कंटेम्पररीचा अर्थ काय होतो? तत्कालीन. लिव्हिंग ऑर एक्झिस्टिंग इन द सेम टाइम. त्याच वेळेमध्ये राहणं आणि जगणं असं त्याचा अर्थ होतो. कुड बी सराउंडेड ऑन द 3 sides बाय द ऑडियन्स अराउंड द थिएटर. देअर वेअर contemporary theater manipulating the Elizabethan stage with great resource and invention. तर एलिझाबेथन म्हणजे शेक्सपियरच्या आधीचा कालावधी आहे. त्या काळामध्ये जशा प्रकारचे स्टेज होते त्याच्यामध्ये थोडंसं चेंज झालं, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली थोडीशी, असं झालं. मॅन्युप्युलेटिंग म्हणजे डायरेक्टिंग ऑर कंट्रोलिंग असा त्याचा अर्थ होतो. डायरेक्टिंग ऑर कंट्रोलिंग. नवीन रिसोर्सेस वापरू लागले. ग्रेट रिसोर्सेस अँड इन्व्हेन्शन. नवीन शोध त्याच्यामध्ये येऊ लागले. बट द जीनियस ऑफ द शेक्सपियर शुड नॉट अलाव द रेस्ट ऑफ द ड्रामा ऑफ हिज एज टू बी ऑब्स्क्युअर्ड. पण शेक्सपियरचे जे नाटकं होते ते सगळ्यात जास्त प्रसिद्ध होते त्या काळामध्ये. आणि त्याचेच जे नाटकं ते जास्तीत जास्त प्रसिद्ध झाले. म्हणून तर त्या काळाला शेक्सपियरियन इरा असं म्हटलं जातं. कंटेम्पररी टू हिम वॉज अ बेन जॉन्सन. त्याच्या काळामध्ये कोण कोण होतं बघा. बेन जॉन्सन नावाचा एक नाटककार होता. क्लासिसिस्ट होता तो. क्लासिसिस्ट म्हणजे जुन्या विषय घेऊन नाटकं लिहायचे. पुराणामध्ये, कथांमध्ये जुन्या कथा अशा घेऊन त्याच्यावर नाटकं तयार करायचे. क्लासिसिस्ट. मॉरलिस्ट होता तो. बेन जॉन्सन हा नैतिकता दर्शवणारा होता. अँड अ रिफॉर्मर ऑफ अ ड्रामा. आणि ड्रामामध्ये एक सुधारणा करणारा हा व्यक्ती होता. हा शेक्सपियरच्या काळातलाच होता. इन कॉमेडी जॉन्सन्स जीनियस इज फाउंड ॲट इट्स बेस्ट अँड हिज इन्फ्लुएन्स वॉज कन्सिडरेबल. काय म्हटलंय बघा. कॉमेडीमध्ये जॉन्सनचं जीनियस जे आहे ते लक्षात येतं. ॲज इट्स बेस्ट अँड हिज इन्फ्लुएन्स वॉज कन्सिडरेबल. आणि त्याचा प्रभाव जो होता ना तो विचार करण्यासारखा होता. द रिस्टोरेशन ड्रॅमॅटिस्ट लीन्ड स्ट्रॉंगली अपॉन हिम. मग रिस्टोरेशन काळातले जे नाटककार होते ते पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून राहायचे. क्लोजिंग ऑफ थिएटर्स बाय द प्युरिटन्स इन 1642 ब्रॉट दिस ग्रेटेस्ट ऑफ ऑल द पिरियड्स इन द हिस्ट्री ऑफ द इंग्लिश ड्रामा टू ॲन एंड. तर प्युरिटन्स हा एक त्यांच्याकडे धर्म आहे, पंथ आहे. त्या धर्माच्या लोकांनी 1642 मध्ये 1642 मध्ये काय केलं की याच्यावर बंदी आणली. क्लोजिंग द थिएटर्स. थिएटर बंद केले त्यांनी. आणि त्याच्यामुळे या इंग्लिश ड्रामाच्या संस्कृतीला त्या ठिकाणी शेवट झाला. विथ द सिव्हिल वॉर्स नो थिएटर एक्झिस्टेड. नंतर युद्ध झाले, जागतिक युद्ध झाले. आणि त्याच्यानंतर मग एकही नाट्यगृह थिएटर त्या ठिकाणी शिल्लक राहिलं नाही. बिटवीन 1642 टू 1660 या कालावधीमध्ये जे युद्ध झाले त्या युद्धांमुळे त्या ठिकाणी कुठलंही नाटक राहिले नाही. द नेक्स्ट फेज विच अपियर्ड आफ्टर द रिस्टोरेशन प्रोड्युस्ड अ व्हेरी डिफरंट काइंड ऑफ द ड्रॅमॅटिक लिटरेचर. आणि मग पुढच्या काळामध्ये पुढचा जो फेज येऊ लागला, पुढचा जो काळ झाला तो रिस्टोरेशनचा कालावधी होता, पुनरुत्थानाचा कालावधी होता. या कालावधीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नाटकं त्या साहित्यामध्ये लिहिले जाऊ लागले. ड्रॅमॅटिस्ट लाईक चॅपमॅन, थॉमस, मिडल्टन, वेबस्टर्स अँड डेकर वेअर ॲट द फोरफ्रंट. आता हे सगळ्यात पुढचे नाटककार होते नंतर. कोण कोण? चॅपमॅन, थॉमस, मिडल्टन, वेबस्टर आणि डेकर हे वेगवेगळ्या स्वरूपाचे असे ते नाटककार होते. आणि फोरफ्रंट म्हणजे ते पुढे होते लिखाणाच्या बाबतीत आणि त्यांचं लिखाण आवडण्याच्या बाबतीत ते सगळ्यात त्या ठिकाणी पुढे होते. वेन चार्ल्स टू
came back with the restoration of 1660 the theater were reopened. आणि जेव्हा चार्ल्स टू हा तिथला जो राजा होता किंवा गव्हर्नर होता, हा गव्हर्नर पुन्हा सत्तेवर आला 1660 मध्ये आणि पुन्हा थिएटर त्याने सुरू केले, नाटकं सुरू केली. द रिस्टोरेशन कॉमेडी अचीव्ड इट्स पेक्युलर एक्सलन्स. रिस्टोरेशन कॉमेडीला एक्सलन्स भेटलं. ड्रामा डेव्हलप्ड इनटू द क्लास ड्रामा विथ द अप्पर क्लास इथॉस. ड्रामा डेव्हलप्ड इनटू क्लास ड्रामा, तर ड्रामाचा विकास झाला त्याच्यामध्ये क्लास ड्रामा विथ द अप्पर क्लास इथॉस. अप्पर क्लास इथॉस म्हणजे काय? उच्च वर्ग, जे जाती जमातीमध्ये जे उच्च वर्ग असतो ना, त्या उच्च वर्गाचं असणारी जी काही इथॉस होता, इथॉसचा अर्थ होतो मोरॅलिटी ऑर प्रिन्सिपल्स, त्यांचे जे काही तत्व होते त्या तत्वाच्या संबंधामध्ये नाटकं त्या ठिकाणी येऊ लागले. इट लास्टेड बियॉन्ड दिस पिरियड into the first decade of the 18th century. म्हणजे 18व्या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत, 18व्या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत अशा प्रकारे चालू राहिलं. कॉमेडी इन द अर्ली 18th century declined into the sentimentation. मग कॉमेडी जी होती 18व्या शतकामध्ये नाकारलेली होती. डिक्लाइंड इनटू द सेंटिमेंटेशन. सेंटिमेंटेशनचा अर्थ काय होतो? भावनाशीलता. तर लोक जास्त भावुक होऊ लागले, जास्त सेंटिमेंटली होऊ लागले आणि त्याच्यामुळं ड्रामा पुन्हा काय झाला, कॉमेडी बंद केलेली होती. इट बिकेम कॉमेडी ऑफ अ मॅनर्स. जॉर्ज इथर्ज वॉज इट्स मोस्ट इम्पॉर्टंट एक्सपोनंट. पण कॉमेडी लिहिण्यामध्ये कॉमेडी ऑफ मॅनर्स ही लिहिली गेली. कॉमेडी ऑफ मॅनर्समध्ये काय दिलेलं असतं? वागण्याच्या पद्धती, आपण घरात कसं वागलं पाहिजे, समाजात कसं वागलं पाहिजे, नवीन व्यक्ती आला तर त्याच्याशी कसं वागलं पाहिजे, हे जे सगळं दिलेलं असतं कॉमेडी ऑफ मॅनर्समध्ये, हे सगळं लिहिण्याचं काम एका लेखकाने केलं. त्याचं नाव आहे जॉर्ज इथरेज. काय नाव आहे? जॉर्ज इथरेज असं त्याचं नाव आहे, की ज्याने हे सगळं केलं. पुढं फ्रॉम सच अ डेप्थ द ड्रामा वॉज रेस्क्यूड बाय द ऑलिव्हर गोल्डस्मिथ अँड रिचार्ड शेरिडन. मग पुन्हा अजून ड्रामाचा रक्षण करण्यासाठी लेखक पुढे आले. त्या लेखकांचं नाव आहे ऑलिव्हर गोल्डस्मिथ. हा पण ड्रॅमॅटिस्ट आहे, नाटककार आहे इंग्लंडचा, ब्रिटिशांचा. अँड रिचार्ड शेरिडन हा पण ड्रॅमॅटिस्ट आहे, नाटककार आहे. विथ शेरिडन समथिंग ऑफ द ब्रिलियन्स ऑफ द रिस्टोरेशन डायलॉग रिटर्न इन टू द कॉमेडी बट विथ मोर जेनियल ॲटमॉस्फिअर. बघा आता हा जो लेखक आहे शेरिडन, ज्याचं नाव आहे, याने अगदी नवीन पद्धतीनं रिस्टोरेशन केलं. म्हणजे पुन्हा नवीन गोष्टी, नवीन कॉमेडी त्याने आणल्या. बट विथ मोर जेनियल ॲटमॉस्फिअर. पण एकदम जेनियल असं वातावरण आहे. जेनियल म्हणजे काय? फ्रेंडली आणि वॉर. जेनियलचा अर्थ होतो फ्रेंडली आणि वॉर, म्हणजे फ्रेंडली आणि प्रेमळ अशा प्रकारचं वातावरणामध्ये त्याने कॉमेडी परत आणल्या. द कॅरेक्टर्स वेअर फर्मली प्रेझेंटेड विथ द क्लॅरिटी. कॅरेक्टर्स एकदम स्पष्टपणे त्याच्यामध्ये आवाज आपला मांडू शकत होते. फर्म क्लॅरिटी, फर्मली प्रेझेंटेड विथ क्लॅरिटी, एकदम स्पष्टपणे मांडू शकत होते. रिमिनिसंट ऑफ द जॉन्सन बट विथ नो डेप्थ इन द शेरिडन्स वर्ल्ड. तर जॉन्सन्सच्याच काळाचं रिमिनिसंट केलं. रिमिनिसंट म्हणजे पुन्हा रिमाइंडिंग पुन्हा त्याची आठवण करून दिली. त्याने जशा प्रकारे सगळं नाटकं वगैरे लिहिले तशाच प्रकारे याने लिहिले, त्याची पुन्हा आठवण करून दिली. बट विथ नो डेप्थ इन द शेरिडन्स वर्ल्ड. पण जास्त डेप्थ नव्हती, जास्त खोल विचार त्याच्यामध्ये नव्हता. नो न्यू इंटरप्रिटेशन ऑफ अ ह्युमन नेचर. मानवाच्या नवीन स्वभावाचं कोणतंही वर्णन त्याच्यामध्ये नव्हतं. नो न्यू इंटरप्रिटेशन. इंटरप्रिटेशन म्हणजे काय? डिस्क्रिप्शन, वर्णन त्याच्यामध्ये नव्हतं. इंटरप्रिटेशन ऑफ द ह्युमन नेचर. इन दिस ही वॉज नियरर टू द ऑस्कर वाइल्ड दॅन टू जॉन्सन. आणि याच्यामध्ये तो जवळजवळ ऑस्कर वाइल्ड हे लेखकाचं नाव आहे, ऑस्कर वाइल्डच्या जवळजवळ जास्त होता. जॉन्सनपेक्षा ऑस्कर वाइल्डच्या जास्त तो जवळजवळ होता. अशा प्रकारचे त्याचे नाटकं होते. म्हणजेच काय, ऑस्कर वाइल्डने जसे पुस्तकं लिहिलेत किंवा जसे नाटकं लिहिलेत तशाच प्रकारचं नाटक
त्याने लिहिलेलं होतं. ते जे जास्त जॉन्सननी जसे लिहिले तसे त्याचे नाटकं जास्तीत जास्त नव्हते, असा त्याचा अर्थ होतो. हा अर्धा भाग झालेला आहे. अर्धा भाग मी आता उद्याच्या पार्टमध्ये तुम्हाला सांगतो. तर तुम्हाला कसं वाटतंय हे तुम्ही मला सगळ्यांनी कमेंटमध्ये त्या ठिकाणी टाकायचं आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे. बाय बाय.